नवी मुंबईमध्ये शिवसेनेचं मुखपत्र सामनाच्या प्रिंटिंग प्रेसवर आज 2 अज्ञात बाईकस्वारांनी दगडफेक केली। गेल्या आठवड्यामध्ये सामनामधून मराठा क्रांती मोर्चाबद्दल व्यंगचित्र छापण्यात आलं होतं आणि त्या व्यंगचित्रानंतर मराठा समाजात तीव्र संताप व्यक्त होतोय। अनेक ठिकाणी सामनाची होळी करण्यात आली आणि त्याचाच परिपाक आज दगडफेकीमध्ये झाल्याची चर्चा आहे। तर दुसरीकडे ठाण्यामधल्या नितीन कंपनीजवळच्या श्रीजी आर्केड इमारतीतल्या पहिल्या मजल्यावर सामना दैनिक कार्यालयावर अज्ञातांनी शाईफेक केली। सामना पेपरमधल्या व्यंगचित्र प्रकरणी ही शाईफेक करण्यात आली। बुलडाणा जिल्ह्यातल्या चिखली इथं मराठा समाजातल्या युवकांनी सामना अंकाची होळी केली। यावेळी सामना व्यवस्थापनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याचं मत व्यक्त करण्यात आलं। सामनामध्ये छापून आलेल्या मराठा मोर्चांबद्दलच्या व्यंगचित्रानंतर शिवसेनेतल्या मराठा कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटायला सुरुवात झाली आहे। धुळे जिल्ह्यातल्या दोंडाईचा नगरपालिकेतले नगरसेवक रविराज भामरे यांनी राजीनामा दिला। सांगलीतील मराठा क्रांती मूक मोर्चाला प्रचंड प्रतिसाद मिळाला। या मोर्चामध्ये मराठा समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यामध्ये महिला तरुणाईचा लक्षणीय सहभाग पाहायला मिळाला। कोपर्डी बलात्कार प्रकरण, आरक्षणाची मागणी यासाठी मराठा समाज सांगलीमध्ये आज एकवटला होता आणि या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। मोर्चामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी अर्थमंत्री जयंत पाटील, विश्वजित कदम यांच्यासह अनेक नेते मंडळी उपस्थित होती। धुळ्यामध्ये बुधवारी निघणाऱ्या मोर्चाची तयारी आयोजकांनी पूर्ण केली आहे। धुळ्याच्या मोर्चात 10 लाख समाज बांधव सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आणि या मोर्चासाठी सोशल मीडियामध्ये जोरदार प्रचार प्रसार मोहीम सुरू असल्यानं मोर्चासाठी प्रचंड वातावरण निर्मिती करण्यात आलेली आहे। या मूक मोर्चाला 17 पेक्षा अधिक संघटनांनी पाठिंबा दिला आहे। शेवटच्या क्षणापर्यंत समर्थनाची संख्या वाढत जाणार असून असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केलाय। मोर्चा दरम्यान पिण्याच्या पाण्याची सुविधा, मेडिकल बॅकअपची व्यवस्था करण्यात आली आहे। राज्यभरात निघणाऱ्या मराठा क्रांती मूक मोर्चाची सरकार दरबारी दखल घेतली जात असताना मराठा समाजात फूट पाडण्याचे प्रयत्न समाजकंटकांकडून सुरू आहेत आणि अशा समाजकंटकांच्या अफवांना बळी न पडण्याचं आवाहन ठाणे मराठा मूक मोर्चा समन्वय समितीने केलंय। सोशल मीडियातून अपप्रचार करणाऱ्यांविरोधात पोलिसांमध्ये निवेदन देण्यात आलं। महानगरपालिकेच्या निवडणुका जसजशा जवळ येऊ लागलेल्या आहेत तसे आरोप प्रत्यारोप आणि आंदोलनाला सुरुवात झाली आहे। अमरावती महानगरपालिकेमधल्या सत्ताधारी आणि इतर पदाधिकारी यांनी महानगरपालिकेचं वाटोळ केलं असा आरोप करत आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीनं आज अमरावती महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला होता। शहर विकासाकरता सरकारकडून आलेले 9 कोटी 30 लाख रुपये खर्च कोणी करायचे या मुद्द्यावरून प्रकरण न्यायालयामध्ये गेलं, त्यामुळे नागरिक सुविधेपासून वंचित राहतात असा आरोप करत युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेला घेराव घालण्याचा प्रयत्न केला। नागपूर विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या 4 जिल्ह्यांच्या विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून हा मोर्चा काढण्यात आला। मोर्चा विद्यापीठासमोर पोहोचला आणि अचानकपणे आलेल्या पावसामुळे काही वेळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं। मराठवाड्यामध्ये स्वतंत्र कॅबिनेटची बैठक घेण्यात येणार आहे। 4 ऑक्टोबरला औरंगाबादमध्ये ही बैठक घेण्यात येणार आहे। मराठवाड्यातल्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात येणार असून त्याबाबत निर्णयही घेण्यात येणार आहे। विशेष म्हणजे वॉटर ग्रेडबाबत चर्चा करून निर्णय होणार आहे। तर या कॅबिनेट बैठकीवर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी टीका केली आहे। जेव्हा गरज होती तेव्हा मराठवाड्यात बैठक घेतली नाही, दुष्काळात बैठक घ्यायला हवी होती अशी टीका मुंडेंनी केली। मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी येणाऱ्या 4 तारखेला मंत्रिमंडळाची बैठक मराठवाड्यामध्ये होणार आहे। मराठवाड्याच्या विविध विभागात विकासात्मक कामाची गती वाढवण्यासाठी मराठवाड्याला भौगोलिक क्षेत्र म्हणून विकासाच्या मार्गावर इतर भूभागाशी त्या मर्यादेत जोडण्यासाठी आणि त्याची एकूण पर कॅपिटा उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनातून कृषी क्षेत्रामध्ये जे प्रश्न आणि समस्या आहेत त्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून मराठवाड्यामध्ये एक स्वतंत्र बैठक कॅबिनेटची होणार आहे। मराठवाड्यात ज्यावेळेस कॅबिनेटची गरज होती त्यावेळेस या सरकारने घेतले नाही। आम्हाला वाटत होतं की या सरकारला नेहमी उशिरा शहाणपण सुचतं, पण हे अति उशिरा सुचलेलं शहाणपण आहे। आणि ज्यावेळेस भयंकर दुष्काळ या मराठवाड्यामध्ये पडला त्यावेळेस या ठिकाणी सरकारला मंत्रिमंडळाची बैठक घ्यायला वेळ मिळाला नाही, तर पाऊस जास्त पडला म्हणून या ठिकाणी बैठक घेत आहेत। नेमकं कधी बैठक घ्यावी याचं जर सरकारला भान नसेल तर याच्यासारखं दुर्दैव महाराष्ट्राच्या जनतेचं कधीच नाही।
शहरामधल्या सकळदरा पोलीस ठाण्याच्या अगदी समोर असलेल्या घरामध्ये भर दिवसा एका वृद्धेच्या घरामध्ये घुसून निर्घृण हत्या करण्यात आली। शशिकला ठाकरे या मृत वृद्धेचं नाव आहे। भर दिवसा वयोवृद्ध महिलेच्या हत्येमुळे परिसरामधले नागरिक हादरून गेले। गेल्या 3 आठवड्यात ज्येष्ठ नागरिकांची हत्या झाल्याची आता ही दुसरी घटना आहे। या प्रकरणातले आरोपी अद्याप फरार आहेत। पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। गेल्या 3 वर्षांपासून कोरड्या दुष्काळानं होरपळत असलेल्या नांदेड जिल्ह्याला यंदा पावसानं तृप्त केलंय। नांदेड जिल्ह्यामध्ये पावसानं सरासरी गाठली आहे। 2 दिवसांपासून विष्णुपुरीचे 8 दरवाजे उघडण्यात आलेत आणि या पावसामुळे जमिनीतील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे। आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातल्या सर्वच नदी नाल्यांना पूर आलेला आहे। 2006 नंतर पहिल्यांदाच असा पाऊस झाल्याचं जाणकार सांगतात। भरपूर आलेल्या या पावसामुळे शेतीचं काही प्रमाणामध्ये नुकसान केलंय खरं, मात्र भविष्यातील पाण्याची चिंता दूर केली। आज जागतिक पर्यटन दिवस आहे। राज्यातल्या धार्मिक पर्यटन नगरी असलेल्या नाशिक जिल्हा सर्वंकष पर्यटन करण्यासाठी सज्ज होतोय आणि या पार्श्वभूमीवर मुख्य व्यवसाय असलेली शेती पर्यटनासाठी उपयोग करून कृषी पर्यटनाला चालना कशी देता येईल यावर चर्चा आयोजित करण्यात आली होती आणि यामध्ये नाशिक जिल्ह्याला कृषी पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करावा अशी मागणी करण्यात आली आहे। पर्यटन स्थळांचे मार्केटिंग करण्यामध्ये महाराष्ट्र मागे पडल्याचा हळहळ राज्य पर्यटन विकास विभागाचे ब्रँड अँबॅसेडर छत्रपती संभाजी महाराज यांनी व्यक्त केलाय। महाराष्ट्रात जागतिक वारसा असलेली पर्यटन स्थळं आहेत, मात्र इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात पर्यटन क्षेत्राचा विकास झालेला नाहीये। गड आणि किल्ल्यांना पर्यटनाची जोड देणं गरजेचं आहे, त्यासाठी वेगळं नियोजन करण्याची गरज असून आम्ही यावर काम सुरू करूया असं देखील संभाजी महाराज यांनी सांगितलं। ज्याप्रमाणे मोर्चे निघाले चालू आहेत, लोकांच्या पुढं सगळ्या इतर भारताच्या सगळ्या समोर आदर्श तुम्ही ठेवलेले आहे। वेळ निश्चित की एक अंत आला की जो उद्रेक निर्माण झाला आहे मराठा समाजात, याचा न्याय घेण्याची वेळ आलेली। मग तो टेक्निकली कसं बसवता येईल हा मुख्यमंत्र्यांचा प्रश्न आहे, त्या सरकारचा प्रश्न आहे। माझी एवढीच विनंती की तुम्ही जो काही निर्णय घ्यायचा असेल ते तुम्ही लवकर घ्या आणि त्याची वाट बघू नका। राज्यात येत्या 6 महिन्यामध्ये नवीन कृषी धोरण अंमलात आणलं जाणार आहे। गेल्या काही वर्षांमधल्या सलग दुष्काळ, पाण्याचा वाढता वापर आणि शेतकरी आत्महत्या या सर्व बाबी लक्षात घेता नवं कृषी धोरण लागू करण्याची तयारी राज्य सरकारनं केली असल्याची माहिती कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिली आहे। आगामी काळामध्ये कमी पाण्यावर चांगली वाढ होणारी पीक पद्धतीचा अवलंब करण्याची गरज आता प्रकर्षानं पुढे आली असल्याचंही त्यांनी सांगितलं। राज्यातील इतर विभागाच्या तुलनेमध्ये कोकणामध्ये यंदा चांगला पाऊस झाला आहे आणि त्यामुळे यंदा भात शेतीला त्याचा निश्चितच फायदा होतोय। मात्र अति पावसामुळे भात पिकावर निळे भुंगेरे या किडीचा प्रादुर्भाव वाढलाय, त्यामुळे भात उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। रत्नागिरी, चिपळूण, संगमेश्वर, लांजा या भागामध्ये या किडीचा प्रादुर्भाव झाल्याचं पाहायला मिळतंय। शेतकऱ्यांचं झालेलं हे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वेळीच उपाय केल्यास त्यांना या रोगावर नियंत्रण मिळवता येईल। मराठवाड्यात गेल्या आठवडाभरामध्ये दमदार पाऊस झाल्यामुळे शेतकरी सुखावलाय। संततधार पावसामुळे परभणी जिल्हाभरातल्या नदी नाल्यांना पूर आलेला आहे। काही ठिकाणी नदीचं पाणी शेतात शिरल्यामुळे उभी पिकं आता जळू लागली आहेत। तालुक्यामधल्या 10 गावांमध्ये सुमारे 1000 एकरवरील तूर, कापूस, सोयाबीन पाण्याखाली गेलंय। तसंच पूर्णा तालुक्यामध्ये अशीच काहीशी परिस्थिती आहे। अतिवृष्टीमुळे खरीप पिकासह फळबागांचं नुकसान झालंय। रायगड जिल्ह्यामध्ये 302 माध्यमिक शाळा असून त्यामध्ये 4631 शिक्षक कार्यरत आहेत। पालकांचा कल हा इंग्रजी माध्यमांच्या शाळेकडे असल्यानं मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे आणि त्यामुळे जिल्ह्यामध्ये अतिरिक्त शिक्षकांची समस्या निर्माण झाली आहे। या अतिरिक्त शिक्षकांना अन्य शाळांमध्ये सामावून घेण्याची भूमिका शासनानं घेतलेली असली तरी अनेक शिक्षण संस्था त्यांना सामावून घेण्यास नकार देत आहेत आणि त्यामुळे करायचं काय असा प्रश्न या शिक्षकांसमोर आवासून उभा राहिला आहे। राज्यातली शिक्षण व्यवस्था सरकार मोडू मागत आहे। विना अनुदानित शिक्षकांना पगार द्यावेत। सरकारनं अनुदानित शाळांमधले शिक्षक सरप्लस मागे घ्यावा अशी विविध मागण्यांसाठी शिक्षक भरतीच्या वतीनं 2 ऑक्टोबरपासून राज्यव्यापी आंदोलन केलं जाणार आहे। शिक्षक भारतीचे अध्यक्ष कपिल पाटील यांनी पुण्यामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये याबाबतची माहिती दिली।
सोलापूर धुळे या राष्ट्रीय महामार्गावरील बीड शहरातून जाणाऱ्या बिंदुसरा नदीवरील पूल पुढच्या 2 महिन्यांसाठी वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। अतिवृष्टीमुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन सोलापूर, नांदेड आणि लातूरकडे जाणारी वाहतूक ही पाटोदा मार्गे वळवण्यात आली आहे। बीड जिल्ह्यामध्ये 4 दिवसांपूर्वी अतिवृष्टी झाली आणि त्यामुळे जिल्ह्यातल्या अनेक नद्यांवरील पूल वाहून गेले। दरम्यान मागच्या 3-4 वर्षांपासून कुचकामी झालेल्या बिंदुसरा नदीवरील पूल या पावसानं खचलाय। त्यामुळे अवजड वाहनं जाताना निर्माण होणारा धोका लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनानं हा पूल वाहतुकीसाठी बंद केला आहे। पनवेल महापालिका स्थापनेचा मुहूर्त अखेर ठरला। येत्या 1 ऑक्टोबरला पनवेल महापालिका अस्तित्वात येणार आहे। पनवेल नगर परिषदेच्या संपूर्ण क्षेत्राचा महापालिकेत समावेश करण्यात येणार आहे। तसेच 29 महसुली गावांचा सुद्धा यामध्ये महापालिकेत समावेश करण्यात येणार आहे। तर महापालिकेमध्ये खारघरच्या समावेशावरून तिढा कायम आहे, कारण खारघरवासियांचा पनवेल महापालिकेमध्ये जाण्यासाठी विरोध आहे आणि त्यामुळे खारघरचा समावेश होणार की नाही याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे। मुंबई महापालिका प्रभाग रचना आणि आरक्षण सोडत येत्या 3 तारखेला बांद्र्यामधल्या रंगशारदा सभागृहात जाहीर करण्यात येईल। दुपारी 3 वाजता सोडतीच्या कामाला सुरुवात होईल असं महापालिकेनं काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलंय। दरम्यान मुंबई महापालिका निवडणुकीसाठीच्या वॉर्ड पुनर्रचनेमध्ये शहरातल्या 7 वॉर्ड कमी करण्यात आले, तर पश्चिम उपनगरामध्ये 5 आणि पूर्व उपनगरामध्ये 2 वॉर्ड वाढणार आहेत आणि यामुळे शहरातल्या नगरसेवकांची संख्या 63 वरून 56 होणार आहे। छगन भुजबळ यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झाली आहे। भुजबळ यांचे माजी सीए समीर कर्वे यांनी मुंबई एज्युकेशन ट्रस्टच्या जागेचा गैरवापर होत असल्यासंदर्भात मुंबई हायकोर्टात 2014 साली दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान आर्थिक गुन्हे शाखा आणि एसीबीनं आपले अहवाल सादर केले। या अहवालांच्या आधारे कोणती कारवाई करण्यात यावी असा निर्णय मुंबई पोलीस आयुक्त घेतील। बँक ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुशील मेहनोत यांची हकालपट्टी करण्यात आली आहे। अधिकारांचा दुरुपयोग केल्याचा ठपका ठेवून केंद्र सरकारने ही कारवाई केली आहे। त्यांच्या निवृत्तीला 4 दिवस बाकी असताना ही कारवाई करण्यात आली आहे। मेहनोत यांची नोव्हेंबर 2013 मध्ये अध्यक्षपदी नियुक्ती झालेली होती। अध्यक्ष असताना त्यांनी पुण्यामधल्या बंगल्याच्या नूतनीकरणासाठी मंजूर खर्चापेक्षा अधिक खर्च केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता। बँकेच्या अधिकारातल्या मुंबईतलं एक निवासस्थान सुद्धा त्यांनी ताब्यात ठेवलं होतं। अर्थ मंत्रालयानं नुकतीच त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती। मेहनोत यांच्या जागी आता रवींद्र मराठे यांची नियुक्ती करण्यात आली। मेट्रो 2चा उर्वरित टप्पा आणि मेट्रो 4च्या मार्गाला राज्य मंत्रिमंडळानं हिरवा कंदील दाखवलाय। मेट्रो 2चा उर्वरित टप्पा हा DN नगर, वांद्रे, मानखुर्द असा असेल। हा मार्ग 24 किलोमीटरचा असेल, तर मेट्रो 4च्या 33 किलोमीटरच्या मार्गालाही मंजुरी देण्यात आली आहे। वडाळा, घाटकोपर, ठाणे, कासारवडवली असा हा मार्ग असेल। येत्या 4 वर्षांमध्ये हे काम पूर्ण करण्यात येणार आहे। मेट्रो 4मुळे मुंबई आणि ठाणे हा प्रवास आता आणखी सुपरफास्ट होणार आहे। मुंबईकरांचा एसी लोकलचा प्रवास आणखी लांबलाय। चेन्नईच्या IC फॅक्टरीमध्ये तयार झालेल्या एसी लोकलच्या एसीच खराब आहेत आणि त्यामुळे ही एसी लोकल मुंबईमध्ये पोहोचल्यानंतरही त्याची ट्रायल होऊ शकलेली नाहीये। UPA सरकारनं 2012-13च्या रेल्वे बजेटमध्ये या एसी लोकलची घोषणा केलेली होती। तसंच एसी लोकल ही जुलै 2014 पर्यंत धावेल अशी घोषणा केली होती। मात्र सप्टेंबर 2016 उजाडूनही ही लोकल अजूनही धूळ खात पडली आहे। सांताक्रूजमध्ये मुंबई विमानतळ परिसरात आज तणावाचं वातावरण होतं। जीविके सर्वेक्षणाला स्थानिक झोपडपट्टीवासियांनी विरोध केला। विरोध करण्यासाठी झोपडपट्टीवासी रस्त्यावर उतरले। सर्वेक्षण करू न देण्याचा निर्धार या झोपडपट्टीवासियांनी केला होता। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। त्यामुळे आंबेडकर नगरला आज छावणीचं स्वरूप आलं होतं। काळाघोडा परिसराचा न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरच्या धर्तीवर विकास करण्याच्या आदित्य ठाकरेंच्या प्रस्तावाला आज आयुक्तांनी मंजुरी दिली आहे। काळाघोडा परिसरात शनिवार, रविवार सुट्टीच्या दिवशी खुलं कलादालन उभारण्यात येणार आहे। चित्रकार, रांगोळी काढणारे कलाकार किंवा इतर क्षेत्रातल्या कलाकारांना नवं व्यासपीठ देण्याचा हा प्रस्ताव आहे। शनिवारी आणि रविवारी या भागातली वाहतूक बंद ठेवण्याचा प्रस्ताव आहे।
मुंबईत दररोज 1300 ते 1400 नव्या वाहनांची भर पडत असल्यानं प्रत्येक कुटुंब जास्तीत जास्त किती वाहनं घेऊ शकतं यावर धोरणात्मक निर्णय घेण्याचा राज्य सरकारनं विचार करावा अशी सूचना मुंबई हायकोर्टानं केली आहे. मुंबईमध्ये मोठ्या ठाण्यातल्या वर्सोवा पूल बंद असल्यानं ठाणे आणि आजूबाजूच्या शहरामध्ये वाहतूक कोंडीनं प्रवासी हैराण झालेले आहेत. गेल्या 2 दिवसांपासून भिवंडी मानकोली परिसरात प्रचंड वाहतुकीची कोंडी होतीये. राहिलं तरी आता काल तर 1.5 तास लागला होता. आता मी पाठीमागून अर्धा तास पूलच्या पाठीमागच उभा होतो. आता इथून पुढं 2 आपला भिवंडी फाटा अंजूर फाटा क्रॉस करस्तोवर 1-1.5 तास लागणार. हे दररोज आता शाळेतल्या मुलांना परत कोणी जर आजारी वगैरे पडलं तर त्यांनाही भरपूर प्रॉब्लेम होऊ शकतो. 4-4, 5-5 तास लोक याच्यामध्ये अडकून पडतात. एकदम रिडिक्युलस बेकार. टोलबद्दल काय सांगा? टोल तर बंदच करायला पाहिजे. टोलमुळे काहीच उपयोग नाही, उलट त्याच्यामुळे जास्त गर्दी होते अजून. त्यामुळे एकदम बेकार कंडिशन आहे. जी कामं चालू आहेत पुलांची ती तातडीने युद्ध पातळीवर करण्याची आवश्यकता आहे. त्याचा काही आढावा घेतला जातो का, किंवा किती तारखेपर्यंत ही कामं कंप्लीट व्हायला पाहिजे. तर ह्या सगळ्या संदर्भात खूप बारकाईने डे टू डे लक्ष घालण्याची आवश्यकता आहे आणि तरच हा प्रश्न सुटेल. गेल्या वडोलगावचा पूल कोसळून 1 महिना उलटलेला आहे. गेल्या 30 वर्षांपासून वालधुनी नदीवर उभा असलेला वडोलगावचा पूल मागच्या आठवड्यामध्ये कोसळला आणि त्यामुळे या भागातल्या विद्यार्थ्यांना शाळेमध्ये अनेक किलोमीटरचा वळसा घालून जावं लागतंय. विद्यार्थी आणि पालक तारेवरची कसरत करत या तुटलेल्या पुलावरून ये जा करतात. मात्र आठवडा उलटूनही प्रशासन ढिम्म आहे. तात्पुरता हा मार्ग दुरुस्त करून सुरू करावा अशी मागणी नागरिक करतात. नाटकासाठी प्री सेन्सॉरशिप लागू होणार नाही असं राज्य शासनानं सोमवारी उच्च न्यायालयामध्ये स्पष्ट केलंय. सरकारी वकील विशाल थडानी यांनी ही माहिती मुख्य न्यायमूर्ती मंजुळा चिल्लूर आणि न्यायमूर्ती MS सोनका यांच्या खंडपीठाला दिलेली आहे. सादरीकरणासाठी राज्य शासनानं आता नवीन नियमावली तयार केली असून ही नियमावली तमाशा आणि मेळाव्यामध्ये सादर होणाऱ्या खेळांसाठी असून नाटकाला यामधून वगळण्यात आले. या नियमावलीविरोधात ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी याचिका दाखल केलेली होती. ही नियमावली कलाकाराच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणणारी असून यामुळे कलेवर निर्बंध येतील आणि म्हणून ही नियमावली नाटकासाठी लागू करू नये अशी मागणी याचिकेमध्ये करण्यात आली. वाढत्या प्रदूषणाचा घातक परिणाम हा मानवी जीवनावर होतो आणि या प्रदूषणामुळे जवळपास 60 लाख लोकांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय. जगभरातल्या 92% लोकसंख्या ही प्रदूषित हवामानामुळे प्रभावित झाली आहे. अर्थात 10 जणांमागे 9 जण या प्रदूषित हवामानानं प्रभावित आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनं ही धोकादायक माहिती दिली आहे. टीम इंडियामध्ये दिल्लीकर बॅट्समन गौतम गंभीरचं कमबॅक होण्याची दाट शक्यता आहे. लोकेश राहुल दुखापतग्रस्त झाल्यानं बॅकअप ओपनर म्हणून गंभीरला पाचारण करण्यासाठी कोच अनिल कुंबळेनं सांगितलं असल्याची चर्चा भारतीय क्रिकेट वर्तुळात आहे. त्यामुळे 30 सप्टेंबरला होणाऱ्या न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये गंभीरला संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते. भारताच्या 500व्या टेस्ट निमित्तानं BCCI अर्थातच भारतीय क्रिकेट बोर्डानं क्रिकेट चाहत्यांना आपली ड्रीम टेस्ट टीम निवडण्याची संधी दिली होती. मात्र या ड्रीम टीममध्ये भारताचा टेस्टमधला सर्वात यशस्वी कॅप्टन सौरव गांगुलीचं नावच नाही. याशिवाय दादाच्या फॅन्समध्ये कमालीची निराशा आहे. 100हून अधिक टेस्ट गांगुलीनं खेळल्यात. यामध्ये 16 सेंचुरीज आहेत आणि 35 हाफ सेंचुरीचा समावेश आहे. आणि असं असून सुद्धा त्याचं नाव नसल्यानं क्रिकेटप्रेमींना आश्चर्याचा धक्का बसला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.